नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलेलो आहोत जगप्रसिद्ध असे भारतातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजेच लोणार सरोवर येथे, जे की उल्कापातातून निर्माण झालेले आहे। लोणार हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असून पर्यटकासाठी अतिशय सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाते। तसेच धार्मिकदृष्ट्या सुद्धा या ठिकाणाला खूप महत्त्व आहे। लोणार या ठिकाणाची प्राचीन कथा अशी सांगितली जाते की प्राचीन काळी लवणासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता आणि तो सामान्य जनतेसहित देवांना सुद्धा खूप त्रास द्यायचा। तेव्हा भगवान विष्णूंनी लवणासुराचा वध केला आणि हेच ते ठिकाण म्हणून या ठिकाणाला लोणार हे नाव पडलेले आहे। तर आपण आता प्रथम जाणार आहोत गायमुखधार मंदिराकडे। प्रवेशद्वारावर आपल्याला एक बोर्ड बघायला मिळतो, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण। पुरातत्व विभागाने हे मंदिर आता आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आहे। प्रवेशद्वारावर आपल्याला पुरातत्व विभागाचे कर्मचारी बघायला मिळतात आणि त्यांच्याकडे आपल्याला आपले आधार कार्ड दाखवून नाव नोंदणी करून नंतरच प्रवेश दिला जातो। तसेच इथे प्लास्टिकवर सुद्धा बंदी आहे, जेणेकरून निसर्गाचे सौंदर्य जपले जावे आणि घाण होऊ नये, तसेच आरोग्य चांगले राहावे म्हणून येथे आपल्याला काळजी घ्यायची आहे परिसराची। तर हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग। शासनाने आजूबाजूला सुंदर अशी बाग बनवलेली आहे आणि या बागेमध्ये आपल्याला जुनी आणि विशालकाय अशी वृक्ष निदर्शनात येतात। अतिशय सुंदर असे हे निसर्गाच्या सानिध्यातील ठिकाण नक्कीच शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा देऊन जाते। तर घर बसल्या लोणार सरोवर दर्शन नक्की करा आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। मंदिराकडे जात असताना आपल्याला दोन फलक लावलेले दिसतात। एक म्हणजे 15 मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि दुसरा म्हणजे शौचालयाकडे जाण्याचा मार्ग। आपण या मार्गाने जाणार आहोत। बघूयात इकडे काय काय आहे ते। तर बघा, मध्येच आपल्याला भला मोठा वटवृक्ष पाहायला मिळतो। त्याने आपल्या पारंब्या जमिनीवर टेकून खूप मोठे अस्तित्व तयार केलेले आहे। हा वटवृक्ष खूप जुना असावा असे त्याच्या खोडावरून लक्षात येते। थोड्याच अंतरावर चालत गेल्याच्या नंतर आपल्याला एक बांधकाम दिसते। बघूयात तिकडे काय आहे। तर थोडं समोर गेल्यावर लक्षात आलं की हेच ते सुंदर आणि स्वच्छ असं शौचालय आहे। शासनाच्या ताब्यात गेले तेव्हापासून इथे सर्व प्रकारची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। आज खूप ऊन तापत होते, सूर्य जणू आगच ओकत होता आणि तेव्हाच या गर्द झाडाच्या सावल्यांनी मंडप घातलेला होता। या गर्द सावल्यातून थंड वातावरणातून निघावंसं वाटत नव्हतं। चालत असताना दुरून काहीतरी दिसत होते। चला म्हटलं, बघूयात तिकडे जाऊन नेमकं आहे तरी काय। थोडं चालत जाऊन बघितलं तर तिकडे आम्हाला एक छोटंसं मंदिर दिसलं आणि त्यामध्ये विराजमान होते गणपती बाप्पा।
गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि चला आता जाऊयात समोर. आता आपण आहोत गायमुख मंदिर मार्गावर. याच पायऱ्याने आपल्याला समोर खाली उतरून जायचं आहे की जे खोल भागामध्ये गायमुख मंदिर आहे. इथे शासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. जागतिक पर्यटक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी देशविदेशातून अनेक पर्यटक येत असतात. लोणारला येण्यासाठी आपण जर विमानाने येत असाल तर संभाजीनगर हे सर्वात जवळचे विमानतळ आहे आणि रेल्वेने येत असाल तर संभाजीनगर आणि जालना इथपर्यंत आपण रेल्वेने येऊ शकता. तसेच प्रायव्हेट बस आणि गव्हर्नमेंटच्या बस येथे नेहमीसाठी चालूच असतात. इथे मुक्कामाला जर राहायचे असेल तर गेस्ट हाऊससुद्धा आहेत आणि जेवणाची उत्तम सोयसुद्धा लोणारला आहे. आपण आता याच मार्गाने खाली जाणार आहोत. इथे आहेत दगडी पायऱ्या ज्या की धारेकडे जातात. ह्या दगडी पायऱ्या आणि हे बांधकाम जर बघितले तर लक्षात येते की हे मंदिर खूप प्राचीन आहे. ह्या कमानी आकाराच्या दगडी दरवाजा इतिहासाची आठवण करून देतो. यादवकालीन हे बांधकाम अजूनही चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात घेतल्याने आता इथे बऱ्याच सुविधा झालेल्या आहेत. इथून बघता बरीच मंदिरं समोर निदर्शनात येतात. लोणारधार हे पर्यटकाचे एक विशेष आकर्षण आहे. यात इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी आणि धार्मिक तीर्थप्रेमी असतील मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देत असतात. निसर्गाच्या सानिध्यात स्थापित हे हेमाडपंथी मंदिर खूप सुंदर आणि विलोभनीय आहे. या हेमाडपंथी मंदिराच्या आकारावरून, त्याच्या पायऱ्यावरून, तसेच रचना, बांधकाम हे जर लक्षात घेतले तर यावरून हे मंदिर यादवकालीन असावे, जे की हजारो वर्षापूर्वीचे आहे. निजामाच्या काळात या मंदिरातील बऱ्याच मूर्त्यांची तोडफोड केल्या गेली होती. त्या मूर्त्या आपल्याला भग्न अवस्थेमध्ये आता बघायला मिळतात. तर आपण बघूयात या मंदिरामध्ये आता कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत. या मंदिरामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. या मंदिराचे विशाल असे खांब आहेत आणि या खांबावरती नक्षी कोरलेल्या आहेत अशा सुंदर आकारामध्ये. तसेच दरवाजावर आणि दरवाजाच्या उंबरठ्यावर सुद्धा खूप सुंदर अशा नक्षी कोरलेले दिसतात आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा या मंदिरात आपल्याला एक गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आता समोर जाऊयात. प्रत्येक खांबावर सुंदर अशी नक्षी आपल्याला बघायला मिळते की जे की इतिहासाची प्रतीक आहे. हे हेमाडपंथी मंदिरं राजा कृष्णदेवराय यादव यांनी उभारणी केलेली असावी असा एक अंदाज आहे. आणि शक्यतेवर या मंदिरामध्ये महादेवाचे लिंग स्थापित आहेत. म्हणजेच आपल्याला या हेमाडपंथी मंदिरामध्ये शिवालये बघायला मिळतात.
या चौकोनी आकार असलेल्या मंदिरात मोठे मोठे दगडी खांब आपल्याला बघायला मिळतात. त्यावर खूप सुंदर असे नक्षीकाम कोरलेले आहे आणि त्यात हवा आणि प्रकाश येण्यासाठी मोठा असा झरोका ठेवण्यात आलेला आहे. आणि बघा, या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला शिवाचीच लिंग स्थापन दिसते. समोर चालत गेल्याच्या नंतर एक पिंपळाचा वृक्ष बघायला मिळतोय. बघूयात या वृक्षाखाली काय आहे तर. या पिंपळाच्या वृक्षाखाली पादुका ठेवलेल्या आहेत आणि बाजूलाच एक बारव दिसते. बघूत या बारवेमध्ये काय आहे तर. आता ती थोडी मोडकळीस आलेली बारव आहे आणि या बारवेमध्ये सुद्धा आपल्याला महादेवाचे लिंग दर्शनास आले. मी म्हटल्याप्रमाणे इथे जास्तीत जास्त शिवालये आहेत आणि इथे आपल्याला दिसतं की एक रामधुनी बाबा यांची समाधी दिसते आपल्याला, की जे की इथे सेवेकरी म्हणून होते. त्यांनी आपला जन्म हा या मंदिराच्या पूजेसाठीच अर्पण केलेला होता. आणि इथे आपल्याला दिसतोय पापहरेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आपण जर सरोवराला प्रदक्षिणा घातली तर 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते. कुठेही न जाता एकाच ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग दर्शन घडवता येते. बरेच भाविक दूर जाऊ शकत नाहीत, हा विचार करून त्या काळी ऋषींनी इथे 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली असावी. इथेच बाजूला आपल्याला एक पाण्याचा कुंड दिसतोय. या कुंडामध्ये धारेचं पाणी येत नाही, तर इथे झऱ्याचं पाणी येतं आणि म्हणून हा स्थिर पाण्याने व्यापलेला कुंड आहे. असं म्हटलं जातं की विष्णूच्या पदतीर्थाचा कलश ब्रह्मदेवाने इथेच भरून ठेवला होता. तसेच महानुभव पंथाचे संत चक्रधर स्वामी आणि देवगिरीचे राजे कृष्णदेवराय यांची प्रथम भेटसुद्धा याच ठिकाणी झाली होती. असे हे पवित्र तीर्थस्थान म्हणजेच लोणारधार सरोवर. पवित्र गोमुखधार, गोड पाण्याचा स्तोत्र, गंगा भोगावती तीर्थ, हिंदूचे पवित्र स्थान. अनेक भक्तांची अशी भक्ती मान्यता आहे की इथे स्नान केल्याने आजार दूर होतात. मोठ्या श्रद्धेने भाविक इथे स्नानासाठी येत असतात. आम्हा लोणारवासियांसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी लोणारची आहे. या तीर्थाच्या अनेक पौराणिक, शिवकालीन, ऐतिहासिक कथा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी इथूनच पाणी नेण्यात आले होते आणि नंतर त्याच पाण्याने, त्या तीर्थाने महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. तसेच असे सांगण्यात येते की पहिला साबण हा लोणार येथेच तयार होत होता आणि तो साबण अकबर बादशहा वापरत असे. साबणकरी आणि मापकरी अजूनही लोणारमध्ये आहेत, जे की मापारी या नावाने ओळखल्या जातात. मोठ्या श्रद्धेने भाविक येथे स्नानासाठी यायचे, परंतु शासनाने काही कारणास्तव येथील स्नान बंद केलेले आहे. धारेच्याच बाजूला आपल्याला खोल्या खोल्या दिसतात. तिथे कपडे बदलण्याची व्यवस्था होती, म्हणजेच चेंजिंग रूम म्हणून याचा उपयोग केला जायचा. या धारेचे एक वैशिष्ट्य असे आहे की धारेचे पाणी हे सरोवरात जात नाही, जे की धाराच्या मार्गावरच खूप खोल आहे, तरीही हे पाणी सरोवराला मिळत नाही. धार्मिकदृष्ट्या विचार केला तर हे तीर्थ असल्याने मध्येच गुप्त होते, ते समोर कुठेही दिसत नाही. या धारेचे पाणी तीर्थ म्हणून अनेक भाविक बाटल्या भरून घरीसुद्धा घेऊन जातात, परंतु आता कोणालाही मध्ये जायला परवानगी नाही. रामायणकालीन एक कथा आवर्जून सांगावीशी वाटते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना
येथेच वास्तव्यास होते आणि तेव्हाच राजा दशरथ यांचा मृत्यू झाला. प्रभू रामचंद्राने आपल्या वडिलांचं म्हणजेच राजा दशरथ यांचे दशक्रियाविधी याच ठिकाणी केली होती आणि अजूनही बरेच लोक दशक्रियाविधी या पवित्र ठिकाणी करतात. आज आपण या प्राचीन पवित्र ठिकाणामध्ये आलेलो आहोत आणि दर्शन घेतलेलं आहे. आपल्याला आजचा हा गायमुख धार मंदिर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या ठिकाणाला एकदा तरी अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. धन्यवाद.